श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अजित पवारांनी एक पाऊल पुढे टाकल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका जाहीर केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी पृथ्वीराज जाचक यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी जाचक यांची भेट घेतल्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील राजकीय समीकरणाबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी आपले काही प्रयत्न होतील का? नाही, त्याच्यात म्हणजे आमचे तर आधीपासूनच प्रयत्न आहे. माझा वैयक्तिक मत असेल की म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातली सगळी अशी इलेक्शन्स जी शेतकरी केंद्रबिंदू ठेवून आहे त्याच्यात कोणीही राजकारण आणत. बापूंचं एवढं काम चांगलं आहे असं तुम्हाला वाटतंय तर मग आपण जाहीर पाठिंबा व्यक्त करायचा आहे. ते शेजारीच बसले ना, इट इज ऑब्वियस. तुम्ही आता परभणीचा उल्लेख केला म्हणून आज सोमनाथ सूर्यवंशीची औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी आहे. प्रकाश आंबेडकरांनी त्याचं ऐकलं. कसं बघता, काय अपेक्षित आहे? नाही, पण तुम्हाला माहिती आहे की परभणी आणि बीडची केस ही पहिल्यांदा कोणी मांडली तर ती बजरंग अप्पा सोनवणे पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा बोलले आणि त्याच्यानंतर बीड आणि परभणीला जाणारा पहिला नेता म्हणजे आदरणीय शरद पवार. तेव्हा नंतर पुढे काय झाले तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, तुम्हीच रोज रिपोर्टिंग केली. त्याच्यामुळे ह्या घटना आणि तेव्हा दोन्ही केसेसमध्ये काय झालं, जे आरोप प्रत्यारोप झाले पण आम्ही आरोप नाही केले, आम्ही जे बोललो ते सत्य झालं. 3 महिने लागले पण आता सत्य जे आदरणीय पवारसाहेब त्या दिवशी डिसेंबरमध्ये परभणी आणि बीडबद्दल बोलले ते खरं आलं की. कधीतरी ती वाट सत्याची अवघड असते, त्याला थोडेसे पेशन्स दिले जातात. सत्यमेव जयते, सत्याचाच विजय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती.